विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7वीच्या स्कॉलरशिप या घटकातील स्वाध्याय 24 बघणार आहोत। बघा काय उदाहरण दिलेलं आहे। एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये दिलेला आहे, त्यावरून आठवड्याची सरासरी काढा। आज आपला घटक कोणता आहे? सरासरी। आज आपल्याला त्या ठिकाणी सरासरी बघायचं आहे। मग सरासरी म्हटलं की काय दिलेलं असेल? सरासरी याचा अर्थ त्या ठिकाणी होतो दिलेल्या नंबरची सर्वांची प्लस करायची। जे दिलेले नंबर आहे त्याची प्लस करून टाका। 9 + 11 + 8 + 20 + 10 + 16 + 12 काय करावं लागते आपल्याला? प्लस करा आणि नंबर मोजायचे 1 2 3 4 5 6 7 या सर्वांची प्लस आपण त्या ठिकाणी बघूया। 9 + 1 10 होतात, 10 + 8 18 18 झाले। 18 नंतर त्या ठिकाणी 18 2 20 20 आणि 7 26 26 6 4 2 आणि 1 3 3 आणि 2 5 5 आणि 1 6 6 आणि 1 7 7 आणि 8 86 आणि 70। चला तर याला मग त्या ठिकाणी आपण डिवाइड करून टाकू। ते किती आलं? हे 86 आहे आणि डिवायडेड बाय 7 7 1 चा 7 8 मधून 7 गेले 1 राहिले 6 घेऊन येऊ। त्याच्यानंतर 7 1 चा 7 7 2 चा 14 7 3 चा 21 म्हणजे 7 2 चा त्या ठिकाणी 14 ती 6 पर 2 जे कॅरी नंबर त्या ठिकाणी म्हणून पॉईंट देऊन देतो। 17 1 चा 17 17 2 चा 14 होतो, 14 घेतला। 10 - 4 जर केले तर 6 राहतात होते। त्याच्यानंतर 60 होते, तर 7 ते 8 56 होते। 7 8 चा 56 होतो, ते 56 त्या ठिकाणी घेतले। त्यानंतर 10 - 6 जर केलं तर 4 राहतो, तर 0 पुन्हा 40 आलेलं आहे। म्हणजे 7च्या टेबलमध्ये 7 5 चा 35 मग पुन्हा त्या ठिकाणी जर बघितलं 5 होतं, म्हणजे किती आलं आपला आन्सर त्या ठिकाणी? 12.28। मग याला आपल्याला कसं लिहिता येते? 12.28 नंतर 5 आहे तर त्याला 289 असं लिहिता येते। म्हणजे आपली सरासरी त्या ठिकाणी जर बघितली तर 12.29 आलेली आहेत। म्हणजेच पहिला नंबरचं ऑप्शन जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला बरोबर आलेलं दिसून येते। यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी बघूया। रात्र शाळेच्या एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांची वये पुढील प्रमाणे दिली आहे, तर त्याची सरासरी काढा। मग आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी दिलेले आहेत, त्याच्यानंतर त्यांची वय दिलेली आहेत। तर मग याचा काय करायचा असतो? या ठिकाणी 2 नंबर आहेत तर मल्टिप्लाय करून टाकू। पहिला जर बघितलं तर पण 15 × 5 जर बघितलं 5 5 चा 25 2 कॅरी 5 1 चा 5 + 2 75 हे आलं। याचं त्या ठिकाणची प्लस आली जी आहे मल्टिप्लिकेशन करून घेतला। त्यानंतर दुसरा करूया, त्या ठिकाणी दिलेलं आहे 16 × 12 तर ते 12 2 चा 12 जर बघितला तर 12 खंब 72 होते, 2 हातचे आले 7 12 1 12 12 आणि 7 जर बघितलं तर 19 होतात, म्हणजे 192 आलं। हे दुसऱ्याचं आन्सर आहे। तिसऱ्याचं बघा, त्या ठिकाणी जर बघितलं तर 17 × 8 7 8 त्या ठिकाणी 56 हातचे आले 5 8 1 8 8 आणि 5 13 136। त्याच्यानंतर पुढचं काढून घेऊया। त्या ठिकाणी दिलेलं आहे 18 × 50 तर ते 15 8 120 होतात। त्या ठिकाणी 12 कॅरी करायचे 15 1 15 15 5 आणि 2 7 27 म्हणजे 270 अशा प्रकारे त्या ठिकाणी जमेल। आणि शेवटी दिलेलं आहे 10 × 19 आणि याला जर केलं तर 19 1 चा 19 0 कॅरी। तर हे झालं याचं संपूर्ण त्या ठिकाणी आलेलं प्लस झालेलं आहे। मग आता आपल्याला जर बघायचं झालं तर दिलेल्या नंबरची आपण काय करत असतो? प्लस करून टाकत असतो। मग त्या ठिकाणी प्लस करूया 75 त्याच्यानंतर 192 दिलेलं आहे, त्यानंतर 136 त्यानंतर 270 त्यानंतर 190 सर्वांची प्लस करून घ्या। जेवढे नंबर दिलेले आहेत त्या ठिकाणी त्यांची आपण प्लस करून टाकू। 5 आणि 2 7 त्याच्यानंतर 6 7 त्या 5 आणि 2 7 7 आणि 6 6 13 13 3 हात चाला 1 9 1 10 10 7 17 18 19 20 20 29 29 30 30 36 36 6 4 3 3 आणि 1 4 5 6 7 8 863 आलेलं आहे। आता काय करायचं? आपल्याला सरासरी काढायची आहे। काय करायचे? सरासरी। आता सरासरी काढत असताना काय केलं? दिलेल्या नंबरची प्लस जी आहे ते लिहून घ्यायची 863 आणि जे नंबर्स आहेत तर आपल्याला किती विद्यार्थी सांगितले होते? 50 विद्यार्थी सांगितले होते, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी 50ने त्याला त्या डिवाइड करावा लागेल। मग सरासरी त्या ठिकाणी दिलेले आहेत 83/50। त्याच्यानंतर आपण डिवाइड करून टाकू या ठिकाणी। त्याला किती दिलेलं आहे?
863 डिवायडेड बाय 50. 15 1 15, 6 राहिले, त्याच्यानंतर इथं 3 आलं, त्याच्यानंतर हे 3 खाली घेऊन घेऊ. मग 15 आणि ते तर 15 7 35 होते, 7 35, 7 0 0, 7 5 35, त्याच्यानंतर 3 6मधून 5 गेले 1 0, त्याच्यानंतर 0 करून टाकू. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 त्याचे 5 2 जर बघितलं तर 10 होतो, 100 करावं लागेल, 0 3 0. पुन्हा त्याला त्या ठिकाणी जर बघितलं 0 करून जाते आणि 5 6 त्या ठिकाणी 30 होतो. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी सॉल्व करू शकतो. 17 ते किती आला आन्सर आपलं त्या ठिकाणी जर बघितलं तर 17.26 हे आपलं त्या ठिकाणचं उत्तर असेल. म्हणजे 17.26 म्हणजे ऑप्शन नंबर 3 त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे सुरुवातीला काय केलं आहे, दिलेले नंबर होते त्याचं मल्टिप्लिकेशन केलं, जे त्याचं ॲन्सर आलं होतं त्याची सगळ्यांची प्लस केली आणि नंबर किती 50 कुठले आहेत, कारण की 50 विद्यार्थी आपल्याला दिले होते म्हणून आपण 50 घेतलं. 50ने डिवाईड केलं असता त्या ठिकाणी उत्तर आलं 17.26 आलेलं आहे. समज. त्यानंतर आपण या ठिकाणी नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. काय दिलेलं आहे, अचूक विधान कोणते. याच्यातलं आपल्याला एकदम करेक्ट ॲन्सर जे आहे ते बघायचं आहे. अचूक म्हणजे काय, जे करेक्ट आहे. पहिलं ऑप्शन बघूया, 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी समसंख्या असते. आता बघूया 3 क्रमवार समसंख्या, समजा 2 त्यानंतर 4 आणि 6 ह्या क्रमवार समसंख्या आहे. आता याची प्लस जर केली 6 आणि 4 10 आणि 2 12 होती. संख्या किती आहे 1 2 3, ती करून टाकू, त्याची डिवाईड करा, 3 4 12, 4 आलेलं आहे. हे सुद्धा समसंख्या आलेली आहे. ही सुद्धा काय आली, समसंख्याच आलेली आहे. म्हणजेच 2 4 6 त्याचे जर ज्यावेळेस आपण त्याने क्रमवार जर बघितलं तर पहिलं ऑप्शन अचूक दिलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं त्या ठिकाणी बरोबर आहे. काय दिलं होतं, 3 क्रमवार समसंख्या, 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती असते, समसंख्या असते. बरोबर आहे. म्हणजे 3 समसंख्यांची सरासरी विषम संख्या असते, ते चूक आहे. 5 विषम संख्यांची सरासरी समसंख्या, हे सुद्धा चूक आहे. एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने वाढल्यास गटाची सरासरी बदलत नाही म्हणते. जर अंक जर बदलले तर सरासरी बदलणारच आहेत. हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला रॉंग दिसून येते. अशा प्रकारे आपल्याला ह्या त्या ठिकाणी अचूक जे आहे ते त्या ठिकाणी आपण ओळखलेलं दिसून येते. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. दिलेलं आहे, एका वर्गातील सर्व मुलांची सरासरी 12 दिलेलं आहे. की दिलेली आहेत 12, त्यापैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहेत. त्यापैकी उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 13 वर्ष आहेत. तर त्या वर्गात एकूण किती विद्यार्थी मुले होती ते आपल्याला त्या ठिकाणी कळायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहेत. पहिला नंबर 35 45 होते. तर ही काय आहे, त्या वर्गातले मुले आहेत आणि आपल्याला सांगितलं आहे की एका वर्गातील सर्व मुलांची सरासरी 12 आहे. मग यापैकी सर्व मुलं तर असतीलच कोणाला, तर 1 बाय 1 त्या ठिकाणी ऑप्शन वाईज जायचं. इथं गेलो तर पटकन त्या ठिकाणी आन्सर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. मग पहिलं ऑप्शन घेऊया, दिलेलं आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर 35 × 12 घेऊया. म्हणजे एकूण विद्यार्थ्यांची सरासरी आपल्याला त्या ठिकाणी माहीत होते. ते त्या ठिकाणी 12 पंचे किती होतो 60 होते, 6 आले. त्यानंतर 12 36, त्या 36 सण 6 म्हणजे 42, 36 आणि 6 किती होते, एवढं त्या संपूर्ण विद्यार्थ्याची झालेली. मग आपल्याला दिलेली आहे त्या ठिकाणी 15 मुलांच्या वयाची दिलेली आहेत. किती जर बघितलं तर 15 वयाची वय 10 दिलेली आहे. किती होऊन जाईल त्या ठिकाणी, हे होते ते 15 1 15 0 कॅरी. मुलं किती घेतले होते आपण, 45 घेतले होते. 15ची दिलेले आहेत. उरलेले मुलं जे आहेत त्या ठिकाणी किती आहे ते काढून घेऊ. 10तून 5मधून 5 गेले 0 आलं 20. मग उरलेले किती आहे 20. उरलेल्या 20चा त्या ठिकाणी सरासरी किती आहे म्हणजे 13 वर्ष. उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 13 वर्ष करून टाकू. 13 2 जर बघितला 13 2 26 होते, 26 0 कॅरी. मग या दोघांची प्लस एवढी आली पाहिजे, कारण की टोटल किती घेतले होते आपण, पूर्ण मुलं घेतले होते. म्हणून या दोघांची प्लस जर केली 150, त्याच्यानंतर 260, 0तून 0 गेलं 0, 6 आणि 5 11, चालला 1 2 4 410 आलेलं आहे. उत्तर आपल्याला 420 पाहिजे होतं, 410 आलेलं आहे. म्हणजे हे पहिलं ऑप्शन आपलं त्या ठिकाणी येणार नाही. अशा वेळेस हे चेक केलं आपण, पहिलं ऑप्शन चेक केलं की 35च्या जवळपास आलेलं आहे, म्हणजे आपली सरासरी जवळ आली. मग आपण 45 घेऊन घेऊ. आता 45 जर बघितलं तर त्याला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल,
12 कारण की संपूर्ण विद्यार्थ्यांची जर सरासरी दिली आहे 12 दिली आहे. मग 12 पंच 60, हातचे आले 6, 12 चूक 48, इथे ते 48, 6 6 12, 13 14, हातचा आला 540. म्हणजे आपलं जर बघितलं तर त्या ठिकाणी जर बघितलं तर आपण जर त्या 45 जर विद्यार्थी घेतले तर त्याची सरासरी 540 येते. मग किती 45 घेतलं, 15 विद्यार्थी दिलेले आहेत म्हणून 15 मायनस करून टाकू आपण 0 आणि या ठिकाणी 3. ठीक आहे. आता 15 विद्यार्थ्यांची सरासरी काढून घेतो मी. 15 विद्यार्थ्यांची सरासरी दिली होती आपल्याला 10, त्यानंतर 15 वनचा 15 हा आला. त्याच्यानंतर 30 विद्यार्थी आहे, किती 30 आणि 13 त्याची त्या ठिकाणी दिले आहे 0, 13 39 येते 13. आता या दोघांची प्लस करूया आपण, एवढी येते का बघूया. 390150 याची प्लस करून टाकतो 0, 9 प्लस होते 14, 1 कॅरी 540. उत्तर बरोबर आलेलं आहे आपलं 540. कारण की ज्यावेळेस आपण 45 विद्यार्थी घेतले त्यावेळेस त्यांची सरासरी किती आली 540 आली आणि आपलं उत्तरसुद्धा 540 आलं. म्हणून याचं ऑप्शन त्या ठिकाणी जर बघितलं तर सेकंड नंबरचं आलेलं आहे. मग ते एक्स घ्या, या वर्गात एवढे विद्यार्थी होते ते एक्स घेऊ, ते त्या घेतल्यापेक्षा तुम्ही कधीही ऑप्शन वाईज जर केला तर तुमचं उत्तर लवकर निघू शकते. तर आपण दोन्ही ऑप्शन चेक केल्याबरोबर आपलं सेकंड नंबरचं आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. ओके, हे शॉर्ट ट्रिक्सनं आपण त्या ठिकाणी काढलेलं दिसून येते. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. काय दिलेलं आहे, 5 विषम नैसर्गिक संख्यांची वर्गांची सरासरी किती. आपल्याला पहिले 5 विषम संख्या बघावं लागेल. 1, त्याच्यानंतर जर बघितलं तर दुसरी जर बघितली विषम संख्या तर 3 आहेत. त्याच्यानंतर 1 3 5 7 आणि त्याच्यानंतर 9 अशा प्रकारच्या ह्या विषम संख्या. आता या विषम संख्याची काय करायची, वर्गाची सरासरी म्हणजे याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर 1, 3चा स्क्वेअर 9 होतो, 5चा स्क्वेअर 25 होतो, 7चा स्क्वेअर 90 येते आणि 9चा स्क्वेअर 81 होतो. या सर्वांची प्लस त्या ठिकाणी आपण करून टाकूया आणि याची प्लस केल्यानंतर त्याला आपल्याला त्या ठिकाणी 5ने डिवाईड करावं लागेल. 9 + 10 होते. जर बघितलं तर या ठिकाणी 81 दिलेलं आहे. 81 + 9 90 होतात, 90 झाले. 90 आणि 50 जर बघितलं तर त्या ठिकाणी 140 होतात. 140 150 160 165 तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर 5 आपण त्या ठिकाणी घेऊन घेऊया. त्याची प्लस जे आहे ते प्लस त्या ठिकाणी येते. मग याला आपण डिवाईड करून टाकू. कितीने 5ने. 165ला 5ने डिवाईड करायचं तर 5 3 15, 1 उरला, 5 3 15. किती आन्सर आलं 33. म्हणजे जर 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज जर बघितली, सरासरी जर बघितली तर ती किती येते 33 येते. ज्यावेळेस आपण हे वाचतोय त्यावेळेस काळजीपूर्वक वाचायचं. इथं वर्गाची सरासरी दिलेली आहे, तर वर्गांची सरासरी तुम्हाला काढणं आवश्यक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूया. एका वाहनाचा पहिल्या 4 तासात अनुक्रमे 38 किलोमीटर, 27 किलोमीटर, 40 किलोमीटर आणि 35 किलोमीटर अंतर कापले. म्हणजे 5व्या तासाला किती अंतर कापले ते माहीत नाही म्हणते. तर वाहनाचा सरासरी वेग 35 किलोमीटर प्रति तास होईल. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे. मग आता आपल्याला माहीत आहे की त्या ठिकाणी जर बघितलं तर 5 तास दिलं आहे. किती दिलेलं आहे पहिल्या 4 तासाचा आणि 5व्या तासाचा दिलेलं आहे. म्हणजे 5वा तास आणि सरासरी किती पाहिजे 35. जी सरासरी असते त्याला त्या नंबरनं आपण मल्टिप्लाय करून टाकत असतो. 5 5चा किती होते 25, 2 कॅरी, 5 3 15 + 2 17. म्हणजे 5 याचं जर बघितली तर याची ॲडिशन जी आहे त्याची प्लस जी आहे ते 170. आता हे 4 नंबर दिले होते आपल्याकडे, त्याची प्लस करून टाका. सरासरी म्हणजे काय, सर्वांची प्लस करावं लागेल. किती आहे 38 आहेत, 27 आहेत, 40 आहेत आणि त्याच्यानंतर 35. किती आहे 35. याचं आपण त्या ठिकाणी प्लस करून टाकू. 7 आणि 5 12, 12 आणि 8 20, हातचे आले 2 त्या ठिकाणी. 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10 आणि 4 14. किती आलं 140. याची प्लस किती आली 140. याच्यातून मायनस करून टाका. किती 175 मायनस 140. 5मधून 0 गेलं 5 राहिलं, 7मधून 4 गेले 3 राहिले 0, 35. आपलं ॲन्सर काय आलं 35. म्हणजे 25 40 35 किलोमीटर. ऑप्शन नंबर 4 त्या ठिकाणी आलेले होते. इझी वे त्या ठिकाणी आपल्याला काढता येतात.
समजलं. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी बघूया. काय दिलेले आहेत, 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांमधील समसंख्यांची सरासरी ही विषम संख्येच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. बघा ऑप्शन दिले आहे 1, 2, 3, 4. आता 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज त्या ठिकाणी आपल्याला माहीतच आहे, तर ती माहिती असणं आवश्यक आहे. तर 1 ते 20 पर्यंत ज्या समसंख्या आहेत, या समसंख्यांची बेरीज असते त्या ठिकाणी 110. किती असतात, 110. आणि याची सरासरी जर काढायची असेल तर सरासरी किती असेल, तर सरासरी काय करायची, 10 करावं लागेल. किती करावं लागेल, 10. कारण की 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्या 10 असतात. 0 0 कटले, याची सरासरी त्या ठिकाणी 11 आलेली. म्हणून 1 ते 20 पर्यंत विषम संख्यांची बेरीज जर बघितली तर ते 110 त्या ठिकाणी 100 येतात. किती येते, 100 येते. मग याची सरासरी काढा. याची सरासरी काढायसाठी काय करावं लागेल, 100 त्याच्यानंतर त्या ठिकाणी 10 0, याची किती आली, 10. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जर बघितलं तर 11 - 10 इज इक्वल टू 1. 1 ने जास्त. कितीने जास्त, 1 ने जास्त. आपल्याला विचारलं होतं ते कितीने जास्त आहे, तर 1 ने जास्त आपल्याला आलेलं दिसून येते. बघा 1 ते 20 पर्यंतची 110 सरासरी त्या ठिकाणी काढून घेतली आपण, कारण की टोटल नंबर 10 झालेले होते. हे जे 10 जे आहेत ना, कुठून आले, 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्या 10 असतात. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया. 10 संख्यांची सरासरी 20 आहेत. त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 आहे व शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे. तर 7वी संख्या काढा. आपल्याला माहीत दिलेली आहे 10 संख्यांची सरासरी, याचा मल्टिप्लाय करायचा. किती दिलेली आहे, 20 दिलेली आहे. म्हणजे 2 1 2, 2 0 कॅरी. ही झाली त्या ठिकाणी 10 संख्यांची सरासरी. त्यानंतर पहिल्या 6 संख्यांची सरासरी. पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 आहेत म्हणते, म्हणून याची 15 पहिल्या 6 संख्येची 15 सख 90 त्या ठिकाणी झालेलं आहे. व शेवटच्या 3 संख्यांची सरासरी. 3 संख्यांची सरासरी किती आहे, ती संख्या 16 आहेत. म्हणजे झाली 16. त्याच्यानंतर 16 त्रिक 48. 16 त्रिक 48. या दोघांची काय करावं लागेल, आपल्याला प्लस करावं लागेल, कारण की टोटल नंबर आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेला आहे की एवढा आलेला आहे. मग किती होते, 8. त्यानंतर 9 4 13. मग टोटल किती होतं आपल्याकडे, 200 ही सरासरी होती. या दोघांची सरासरी किती आली त्या ठिकाणी जर बघितलं तर 138 आलेली आहेत. म्हणजे आपल्याला 7वा नंबर जो आहे तो त्या ठिकाणी भेटून जाईल. म्हणजे 10 करावं लागेल. 10 - 8 2 होईल. त्या ठिकाणी 9 दिले. 9मधून त्या ठिकाणी जर 3 जर गेले, 9मधून 3 गेले तर किती राहतात, त्या 6 राहतात. आणि इथे 1मधून 1 गेलं तर 0 तुम्हाला त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे 62 हे त्याचं त्या ठिकाणी आन्सर असेल. कोणता आन्सर असेल, 62. तर 2 संख्या त्या ठिकाणी जर बघितलं तर 7वी संख्या कोणती आली आपली, 7वी संख्या जी आहे ती 7वी संख्या कोणती असेल, तर त्या ठिकाणची 62 असेल. बघा इझी वे काढला आपण. पहिले 10 संख्यांची सरासरी होती ते काढून घेतली, 200 आली. 6 संख्यांची सरासरी 90, 3 संख्या 40. या दोघांची प्लस केल्यानंतर आपण जी काही टोटल होती सरासरी त्याच्यातून ती मायनस केली तर आपल्याला 7वी संख्या इझिली भेटून गेलेली. ओके. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 13ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या 3 अंकी संख्यांची सरासरी किती. बघा तसं जर बघितलं तर सर्वात लहान अंकी संख्या 3 अंकी जर बघितली तर ती येते 100 येते. पण 13च्या टेबलमध्ये 100 येत नाही, 108 पण येत नाही, 102 पण येत नाही, 103, 104 मात्र त्या ठिकाणी येतो. किती येते, 104. ही झाली त्याची सर्वात लहान संख्या. ही झाली लहान संख्या. किती लहान, सर्वात लहान संख्या ते कोणत्या, 13ने भाग जाणारी. मग तो म्हणतो आहे की सर्वात मोठी. तर सर्वात मोठी जर बघितली तर आपल्याला सांगता येते सर्वात मोठी जर बघितलं तर 999 कोणती आहे, सर्वात मोठी 3 अंकी संख्या आहे 999. पण ही 13ने डिवाईड होणार नाही, 13ने डिवाईड होत नाही. मग जर बघितलं तर त्या ठिकाणी त्याला आपल्याला लेस करावं लागेल, कमी करावं लागेल. असं केलं तर आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी जर बघितलं तर त्या म्हणजे जर बघितलं तर याला जर आपण मध्ये 98 जर बघितलं तर 8 त्या ठिकाणी येते का बघूया. समजा आपण 13ने त्याला डिवाईड केलं
तर 31चा 30, 13 का 13 तेरी 7 91, किती 91, 8 उरले, 88 नाही येत, 88 येईल का नाही. मग इथे नंबर आपल्याला चेंज करता येईल. 9च्या ठिकाणी जर आपण 8 जर केलं तर इथे बघूया, तर 91 7 आणि 8, तर त्या ठिकाणी जर बघितलं तर ते 7 91 येतात, ते सकम 78 00 आलं. म्हणजे किती आलं त्या ठिकाणी पूर्ण उत्तर. म्हणजे मोठ्यात मोठी संख्या जर बघितली ती आली 988 ही झाली मोठ्यात मोठी. किती मोठ्यात मोठी, आणि ती होती ही लहानात लहान. याची प्लस करून टाका. याची काय करावं लागेल, प्लस करावं लागेल. 8 आणि 4 12, आजचा लाईक 8 आणि 1 9, 9 आणि 1 10. ही झाली त्या ठिकाणची संख्यांची बेरीज. आता काय म्हणते, संख्यांची सरासरी किती. याच दोन संख्या झाल्या, याची प्लस आलेली होती, आपल्याला काढायची आहे सरासरी. काय काढायची आहे, सरासरी. सरासरी काढत असताना काय, दिलेल्या संख्यांची बेरीज. मग ही दिलेल्या संख्यांची बेरीज एवढी आली होती. त्याच्यानंतर काय झालं, ते दोन संख्या आहेत म्हणून 2नं त्याला डिवाईड करून टाकायचं. 2नं काय करावं लागेल, डिवाईड करून टाकायचं. तर 2 5चा 10, 2 4चा 8, 2 6चा 12. किती आला आन्सर, 546. हे त्याचं त्या ठिकाणची सरासरी. म्हणजे ऑप्शन नंबर 1 जे आहे ते त्याचं उत्तर आपल्याला दिसून येते. बघा, कोणत्याही संख्येला जर लहानात लहान आणि मोठीत मोठी संख्या जर काढायची असेल तर सुरुवातीला त्याचा टेबल लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर बघा दुसरं दिलेलं आहे, अ गावापासून तर ब गावापर्यंतच्या जाताना एका प्रवासी गाडीचा एक समान वेग ताशी 40 किलोमीटर होता. म्हणजे एक गाडी जर असेल, समजा इथून इथं गेली, या अ ठिकाणापासून ब ठिकाणी गेली तर त्याचा 40 तासी वेग होता. येतात किंवा होता, परंतु ब गावाकडून म्हणजे इथून ती परतली गाडी, इथून गेल्यानंतर त्याच्या इकडच्या साईडने गेली होती, परतली, तर ती ब गावापासून तर अ गावापर्यंत येत असताना तिचा वेग किती होता, म्हणजे ताशी 60 किलोमीटर होता. किती होता, 60 किलोमीटर होता. तर अशा वेळेस त्या ठिकाणी जर बघितलं ताशी किती आहे, 60 दिलेलं आहे. मग आता काय करायचं आहे, संपूर्ण प्रवाह गाडीचा सरासरी वेग काढायचा. आपल्याला काय करायचं आहे, सरासरी वेग काढायचा. मग काय करायचं, सरासरी काढायसाठी काय केलं जाते, 2, म्हणजे एक इकडनं गेली आणि तिकडनं परत आली 2. त्याच्यानंतर वेग किती होता, हा होता 40, हा होता 60, दोन्ही लिहून घेतला. आणि त्याच्यानंतर खाली काय करायचं, त्याला प्लस करून टाकायची. म्हणजे 40 + 60. आता याला आपण सॉल्व करून टाकू. याला काय करायचं, आपल्याला सॉल्व करायचं आहे. सुरुवातीला हे नंबर तसंच ठेवतो, 2 × 40 × 60 असंही ठेवलं चालते. त्याच्यानंतर याची किती होते, 100 होतात. 100, 1 0 दुसरा 0, 1 0 म्हणजे दोन्ही 0 कट जर केले तर आपलं उत्तर त्या ठिकाणी दिसून. याचा सरळ सरळ मल्टिप्लाय केला तर उत्तर निघते. 4 2चा 8, 8 सकम 48, म्हणजे 48 किलोमीटर पर हवर्सनं ती गाडी त्या ठिकाणी चाललेली आपल्याला दिसून येते. म्हणजे ताशी 48 किलोमीटर. तिसऱ्या नंबरचं ऑप्शन जे आहे ते आपल्याला आलेलं दिसून येते. म्हणजे काय करायचं असतात, एक गाडी जर गेली आणि परत आली, याच्या सरासरीचा फरक जो आहे तो फरकनं सुद्धा त्या ठिकाणी आपण काढू शकतो. पण इझी वे आहे, इझी वेनं त्या ठिकाणी गेलो अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी सरासरी वेग काढता येतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी स्वाध्याय 25 जो आहे तो 25 त्या ठिकाणी इझी वे आणि शॉर्ट ट्रिक्सनं समजून घेतलेला आहे. आणि अत्यंत सोप्या पद्धतीनं त्या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. अशाच काही ट्रिक्ससाठी आणि सहज समजण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबत लाईक करायला विसरू नका.